या ठिकाणी सर्व काटकरांना मिसळ पावचा नाश्ता होता। चला निघूया दादा। हो नमस्कार। काय वाटतंय सगळ्या काटकरांना? वाटतं तुम्ही पाणी पिणे आणले, आईस्क्रीम आणलेले। अशीच सेवा त्यांची कायम राहू दे। सोमनाथ बाप्पू गुरव जवळ 7 वर्ष आम्हाला सेवा देतात ते। सर्वात ज्येष्ठ काटकर म्हणजे हे आपले आबा आहेत आणि ते आज एवढ्या कडक उन्हामध्ये आपल्यासोबत चालत आहेत। नमस्कार मित्रांनो, मी वैभव देवडे। शिरवळ ते तुळजापूर पायवारीतील परतीच्या प्रवासातील मित्रांनो 5वा दिवस सुरू झालेला आहे। काल रात्री आपण शनी शिराळा या ठिकाणून जेवण वगैरे केल्यानंतर आपण पुढेच गोकुळ हॉटेलच्या पुढे असणाऱ्या एका पेट्रोल पंपावरती मुक्काम केला होता। सरडेवाडीला गेल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी आता आपण आंघोळ वगैरे करून मग दुपारी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत। सो चला मित्रांनो, आजच्या दिवसाचा संपूर्ण असा आनंद घेऊयात। चला तर मित्रांनो, सध्या आपण सरडेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत। याच ठिकाणी एक वॉटर पार्क आहे मित्रांनो, अथर्व वॉटर पार्क। तर त्या वॉटर पार्कमध्ये सध्या आपण निघालेलो आहोत जरा स्विमिंग करण्यासाठी। चला जाऊयात। तर हे बघू शकता मित्रांनो, हाच तो अथर्व वॉटर पार्क आहे आणि ही अशी वाट आहे। या ठिकाणी हा अथर्व रिसॉर्ट, अथर्व वॉटर पार्क आणि ही अशी वाट आहे, अथर्व वॉटर पार्क। चलो वॉटर पार्कमध्ये आल्यानंतर ह्या मित्रांनो पाहू शकता संपूर्ण अशा स्पोर्ट्स गेम वगैरे या ठिकाणी खेळू शकतो आपण। चला संपूर्ण असे नारळाची झाडे आहेत या ठिकाणी। तर मित्रांनो, सध्या आपण अथर्व वॉटर पार्कमध्ये आलेलो आहोत। हे बघू शकता इथे स्विमिंग पूल आहे आणि या ठिकाणी संपूर्ण अशा राईड आहेत। तर जाऊयात पुन्हा एकदा आपण पाण्यामध्ये। चला एन्जॉय। साइड पे पानी का शोर, आजा मेरी बाहों में, तुझको मैं लेके चलूं फिर प्यारी सी यॉट पे, हो जाएंगे हम मैलिबू के शॉट पर। दादा सकाळी आपण सरडेवाडी या ठिकाणी पोहोचलो। त्यानंतर आपण याच ठिकाणी असलेल्या एका वॉटर पार्क मध्ये जाऊन आंघोळ वगैरे केली होती, मस्त एन्जॉय केला त्या ठिकाणी। जवळपास 2 तास आपण त्या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत होतो। या ठिकाणी सर्व काटकरांना मिसळ पावचा नाश्ता होता, तो झाल्यानंतर आता आपण थोडी विश्रांती घेतली। आता जवळपास दुपारचे 12 वाजलेत। आता 12 वाजल्यानंतर आता आपण थोडंसं फ्रेश वगैरे झालेलो आहे। आता याच ठिकाणी थोडी आरती होईल। आरती झाल्यानंतर सर्व काटकरांना या ठिकाणी महाप्रसादाची सोय देखील केलेली आहे। तो झाल्यानंतर आता आपण पुढे निमगाव केतकीच्या दिशेने रवाना होणार आहोत। तर चला आता आपण आरती करून घेऊयात।
या जेवायला. दालच्या भात. तर मित्रांनो सध्या आपण सरडेवाडी या ठिकाणून प्रस्थान केलेलं आहे निमगाव केतकीच्या दिशेने. तर जवळपास 17-18 किलोमीटरचं अंतर आहे. दुपारचे जवळपास 1 वाजल्या मित्रांनो. गट क्रमांक 3 या गटाचा आज शासन वाहनाचा नंबर आहे सरडेवाडी ते निमगाव केतकीपर्यंत. आणि हे बघू शकता, हे पाण्याची सोय करणारे 2 जण आहेत. तर यांनी या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जार ठेवलेले आहेत. चला चला, हे संपूर्ण असे काटकरांसाठी अशी कधी पाण्याची सोय केली जाते अनेक ठिकाणी. चला जाऊयात पुढे. इंदापूरपासून पुढे जवळपास 1 किलोमीटर आल्यावरती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं. वेताळ बाबांचं हे मंदिर आहे. तर सर्व काटकरी या ठिकाणी विश्रांती वगैरे घेत असतात. पण यावेळेस आपण थांबणार नाही आहे इथे. आपण थेट सोनाई डेअरीच्या दिशेने निघालेलो आहोत. तर ही बघू शकतो मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण अशी सोनाई डेअरी आहे. इंदापूर चौकामध्ये आपण विश्रांती घेतली जवळपास 15 ते 20 मिनटं. सरडेवाडी ते इंदापूरचा चौक हे जवळपास 7 किलोमीटरचं अंतर होतं. ते आपण भर उन्हामध्ये 1.5 तासामध्ये कवर केलेले. आता आपल्याला जायचं निमगाव केतकी या ठिकाणी. या चौकातनं ते ठिकाण जवळपास 10 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि त्या ठिकाणीच सर्व काटकरांना जेवणाची वगैरे सोय असते निमगाव केतकीमध्ये. तर त्या दिशेने आपण निघालेलो आहोत. चला जाऊयात. जबरदस्त असं नेहमीप्रमाणेच कडक ऊन आहे. सर्वात ज्येष्ठ काटकर म्हणजे हे आपले आबा आहेत आणि ते आज एवढ्या कडक उन्हामध्ये आपल्यासोबत चालत आहेत. तर मित्रांनो सध्या आपण निमगाव केतकीच्या दिशेने निघालेलो आहोत. तर वाटेमध्येच एक गाडी आहे उभी जे की सर्व काटकरांना थंडगार आईस्क्रीम वगैरे वाटत आहे. तर ते आपल्या गावातीलच आपले मित्र अजय भाऊ चौगुले आलेले आहेत या ठिकाणी एक थोडासा आनंद देण्यासाठी. हे बघू शकता या अजय भाऊ चौगुले गाडी घेऊन आलेले आहेत. अजय भाऊ चौगुले, हो नमस्कार. काय वाटतंय सगळ्या काटकरांना? वाटतं तुम्ही पाणी पिणे आणले, पाणी वगैरे आणलेलं आहे? आईस्क्रीम आणलेले. आमची आजी होती बरं. पहिल्याच वर्षी सोनाबाई बाळासाहेब चौगुले. आजींच्या स्मरणार्थ हे 2013 पासून मी काटकर असल्यापासून देतोय. अच्छा, तुम्ही स्वतः काटकर होता त्यावेळेस? स्वतः काटकर होतो. ओके ओके. तेव्हापासून मी देतोय. आता सर्व काटकरांची तुम्ही सेवाच करत आहे? असे आपले सोयीच्छेने आपले मी देतोय. भक्तीने अजून काय देता येईल तेवढं मी देत राहतो. तरी बघू शकता असे कुल्फ्या वगैरे हे भाऊ आपले वाटत आहेत अजय भाऊ चौगुले. आमचे मित्र शिरवळचे अजय चौगुले दरवर्षीप्रमाणे इंदापूर येथे आईस्क्रीम वाटतात. का सर्व काटकर चालत येत असतात. ह्या दरवर्षी हे अजय चौगुले आईस्क्रीमचं वाटप करतात. हे पाहून बरं वाटतं. तेवढाच काटकरांना आधार भेटतो. अशीच सेवा त्यांची कायम राहू दे. बरोबर. ही अशी आई अंबाबाई चरणी प्रार्थना. सदा आनंदीचा उदे बोल भवानी की जय. आई राजा उदे. आईस्क्रीम आता काठी घेऊन आलेलो आहे. आमचे गुरुवर्य पिवळ्या आणि सोमनाथ बाप्पू आणि हे राजा गुंजवटे आधारस्तंभ. आणि पाण्याचं पूर्व नियोजन करणारे आमचे संदीप भाऊ मांढरे आणि सोमनाथ भाऊ पूर्वज म्हणजे जे नियोजन पहिल्यापासून आजपर्यंत जवळजवळ 6 वर्ष झालं करतात आमचे सोमनाथ बाप्पू गुरव. जवळ 7 वर्ष आम्हाला सेवा देतात ते. तर मंडळी आत्ताच आपण मागे आपल्या अजय भाऊ चौगुले यांनी सर्व काटकरांना आईस्क्रीम वगैरे चारलं होतं. आपण सुद्धा आईस्क्रीम वगैरे खाल्लेलं आहे. थोडं पुढं आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशी झाडं लागतात. तर त्या ठिकाणी आता थोडीशी आपण विश्रांती घेणार आहोत. त्या ठिकाणी आपलं शासन काठी देखील आलेलं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जवळपास 1 तास आपली या ठिकाणी विश्रांती असणार आहे. त्यानंतर आपण पुढे निमगाव केतकीच्या दिशेने जाणार आहोत. पाण्याची गाडी आली, पाण्याची गाडी. आरती करायच्यात आपल्या आरती करायच्या
कापूराला का कापूर हे करणार तुमच्याकडे डाव्या बाजूला खंडेराव भंडाराव गेला वाघ्यान मुरडी चव्हाणाची आईच्या शेवेला जी रवळान गोपी हाका मारितो अंबाबाईला गावगावचे लोक आले तुझ्या दर्शनाला जी रवळामध्ये न्हाय अंबा गेली मठाला भाजीबा संग सोंगटे गळत बसली नायाला जी संध्याकाळी डंका झाला हुकूम द्याला आराज रोगे अजून कथे अंबाबाईला जी सदानंदीचा उदे बोल भवानी किसे आई राधा उदे उदे. सोनाई डेअरी. तर ही संपूर्ण अशी सोनाई डेअरी आहे मित्रांनो. गेल्या वर्षी आपण तुळजापूर जाताना याच ठिकाणी आईस्क्रीम वगैरे खाल्ले होते. या ठिकाणी सर्व आपले काटकर बसलेले ते होऊ शकता. मग अशा आपण सांगितलं होतं की गट क्रमांक 3 केदारेश्वर या गटाचा आज नंबर आहे. तर बघू शकता शासन काठी देखील मागं आलेले आहे. आता पोहोचतोय आपण. चला 3 किलोमीटर राहिले, लवकरच पोहोच. निमगाव केतकी. निमगाव केतकी चला आहे छबी नाही. तर भरून आता आम्ही चालत आलेलो आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत मित्रांनो आणि आत्ता आपलं शासन काठी निमगाव केतकी या ठिकाणी आलेलं आहे. बघू शकता या ठिकाणी अनेक आपले काटकर बसलेले आहेत. शासन काठी देखील या ठिकाणी आलेले आहे ते बघू शकता. आता या ठिकाणाहून संपूर्ण असा उभा छबिना निघणार आहे. निमगाव केतकी. निमगाव केतकी या ठिकाणी असलेल्या तळावरती मित्रांनो शासन काठी आलेलं आहे. हे बघू शकता सर्व काटकर येत आहेत. चला या जेवायला. तर मित्रांनो भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायी वारीच्या परतीच्या प्रवासातील पुढील भागामध्ये.